तू तर काय आणत नाही, बापाला सांगत नाही, बापाला शाळेत घेऊन ये. त्या दिवशी पोरगा भरलेल्या वर्गात म्हणाला, सर माईचान की बापाला आणू शकत नाही. का आणू शकत नाही? माझ्या बापाला जर कळलं की पोराला शाळेसाठी वह्या लागतायत आणि माझा बाप जर वह्या घेऊन देऊ शकला नाही, कारण त्याच्याकडे पैसे नाहीत, माझा बाप जर वह्या घेऊन देऊ शकला नाही तर आत्महत्या करेल. कारण माझ्या भाऊकीतल्या 8 लोकांनी आत्महत्या केल्या. माझ्या बापाने आत्महत्या करू नये म्हणून मी माझ्या बापाला वह्यासाठी पैसे मागू शकत नाही आणि शाळेतही आणू शकत नाही. अशी विदर्भाची, अशी मराठवाड्याची परिस्थिती आहे. ही का झाली आहे? कारण आम्ही महापुरुषांकडे सिरियसली बघितलेलं नाही. तुकाराम महाराजांच्या अभंग गातेत 800 ते 900 अभंग शेती कशी करावी याबद्दल आहेत. तुकाराम महाराजांच्या अभंग गातेत किमान 100 अभंग मोटिवेशनल आहेत. कसे काय मोटिवेशनल आहेत? बघा, एक अभंग आहे. माझा एक मित्र आहे, अमेरिकेचा मित्र, माझ्याशी चॅटिंग करताना म्हणाला, त्याला विचारलं काय चालू आहे? मला मोटिवेशनल क्लास लावले. म्हणलं काय शिकवता तुझ्या मोटिवेशनल क्लासमध्ये? तो मला आज शिकलो, हॅपीनेस इज द की टू सक्सेसनेस. अरे म्हणलं एवढ्यासाठी पैसे घालवतो का? किती पैसे? म्हणला भारतीय चलनात 50,000 रुपये घातले म्हणला महिन्याचे. अरे म्हणलं एवढे पैसे कशाला घालवतोस? तू चांगली पुस्तकं वाच. ते म्हणला तुम्हाला बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना काही बी कुठेही बघायची, धर्मग्रंथात बघायची, संत साहित्यात बघायची सवय लागली. आणि आता तू सांग बरं म्हणला, हे तुमच्या संतांच्या आणि धर्मग्रंथांच्या साहित्यात कुठे? त्याला म्हटलं मी तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो, त्याला जरा इंग्रजीत करून दाखव. त्याला त्या दिवशी मोटिवेशनल क्लासला काय शिकवलं होतं? हॅपीनेस इज द की टू सक्सेसनेस. त्याला तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला आणि म्हणालो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. याला इंग्रजीत कर. त्यानं इंग्रजीत पटकन करून मला मेसेज केला, काय? हॅपीनेस इज द की टू सक्सेसनेस. अरे म्हणलं तुझं ते आमच्या अगोदरच आहे. आमचे संत सांगतात जीवनात सर्व काही मिळवायचं असेल, जीवनात सर्व काही मिळवायचं असेल तर त्याची प्रारंभिक गोष्ट अशी आहे, आनंदी राहिलं पाहिजे. आनंदी राहिलात की तुम्हाला जीवनातल्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू मिळत जातात. पण आमचा आनंद टीव्हीने हरवला, आमचा आनंद मोबाईलमुळे हरवला, आमचा आनंद आनंदापासूनच दूर गेल्यामुळे हरवला. आणि म्हणून आम्ही जरा मोबाईल मधून, टीव्ही मधून जरा बाहेर आलं पाहिजे. काय चाललंय हो? मी एका गावात कीर्तनाला चाललो होतो आणि रस्त्यामध्ये जनावर आडवी घेऊन एक पोरग उभं होतं अशी काठी घेऊन, आणि जनावर गाडीच्या पुढं, अरुंद रस्ता पांदीचा. त्याला म्हणलं इकडे काढ ती जनावर. कुणाची आहेत म्हणलं? ते म्हणला वासरू माहिती आहे. म्हणला कोणाचं आहे ते? गाय नाही माहित कोणाची. म्हणलं वासरू कोणाचं आहे? तो म्हणला त्या गाईचं आहे. मलाच सांगायला शहाणपणा, वासरू गाईचं आहे म्हणला, गाय नाही माहित कोणाची. बरं म्हणला कोणाचं आहे? असो काढ बाजूला. काढलं. कीर्तनामध्ये पोरगा जनावर बांधून सगळ्यांच्या समोर कीर्तन ऐकायला येऊन बसला. ऐकलं कीर्तन. कीर्तन संपलं. म्हणला मायछन किंवा लय भारी बोलता. म्हणला चला म्हणला तुम्हाला चहा प्यायला नेतो. म्हणलं मी चहा पित नाही. म्हणलं दूध पाजतो चला. मग घरी घेऊन जाताना म्हशीचा गोठा दाखवला. म्हणला बघा आमच्याकडे एवढ्या म्हशी आहेत. म्हणलं एवढ्या म्हशी? सगळ्या म्हशी दूध देतात का? ते म्हणला मूर्ख आहेत का? म्हणला म्हशी कुठं दूध देतात का? काढावं लागतंय म्हणला, मनाने देत नसतात म्हणला. म्हणलं माझी काडी मलाच लावायलाच काय? म्हणलं लय आनंदी राहतोस रे. म्हणलं कितव्या वर्गात आहे? शाळेत जातोस का? म्हटलं. त्याला मी प्रश्न केला, तू कितवीत आहे? म्हटलं कितवीत. ते म्हणला 9वीत आहे. 9वीत. मी म्हणलं बिलकुल वाटत नाही 9वीत. म्हणला मोजून बघा 9वीत आहे. म्हणला वीत. मला वीतीमध्ये सांगायला लागला. इतका पोरगा हुशार, खुश, आनंदी राहणारा. अंगणात गेल्याबरोबर बापाचे चप्पल बूट पाहिले आणि म्हणला मायछन की बा तुम्हाला चहा बी पाजू शकत नाही, दूध बी पाजू शकत नाही. म्हणलं का? म्हणला आमचं डंगर घरीच आहे. म्हणला बापाला काय? म्हणला डंगर, आमचं डंगर घरीच आहे. म्हणलं काय झालं? म्हणला बाप बाहेर गेल्याशिवाय आपण घरात जात नाही. का रे? ते म्हणला बाप मला सारखा घरात निगेटिव्ह बोलतो. काय बोलतो? तुला येतच नाही, तुला जमतच नाही, तू मूर्खच आहेस. कधी कधी माझा बाप म्हणते तू गेलेली कॅसेटच आहे. त्यामुळे माझ्याही डोक्यात बसलंय की खरंच मी गेलेली कॅसेटच आहे काय की. बऱ्याच जणांच्या घरातली मुलं अत्यंत टॅलेंटेड आहेत, हुशार आहेत, समन्वयवादी आहेत, अत्यंत ग्रेट आहेत. पण प्रॉब्लेम आहे मायबाप कधीच पॉझिटिव्ह बोलत नाही. आपल्या मुलांच्या बद्दल आपले मायबाप कधीही त्याचं भरभरून कौतुक करत नाहीत. आणि ब्राह्मणांच्या घरात शेंबड पोरगा असेल तर मायबाप पंत म्हणून बोलवते, पंत इकडे या. पंत बघा आपल्या घरी कोण आलंय भेटायला. स्वतःच्या मुलांना आवाजावं बोलणारे ब्राह्मण आहेत. आणि आपल्याकडं येडपटाला काय येतच नाही, हे गेलेली कॅसेटच आहे, हे काही करत नाही, नुसतं बसून असतंय, नुसतं मोबाईल मध्ये असतंय. सगळ्या मुलांच्या तोंडावर आम्ही अत्यंत नकारात्मक निगेटिव्ह बोलतो, त्यांचा अपमान करतो, त्यांना घालून पाडून बोलतो. त्याचा परिणाम आपल्या मुलाबाळांच्या डोक्यावर सातत्याने होत असतो. आणि आपल्याही मुलाबाळांना वाटतं काय कुठे धडपड करायची, काय हाती लागणार आहे, मायबापाने तर शिक्काच मारला, याला येतच नाही म्हणून काय. आणि म्हणून आम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. ते मला सर माझा बाप बाहेर गेल्याशिवाय मी घरात जात नाही. म्हणलं का रे? मला माझा बाप निगेटिव्ह बोलतोय. अहो म्हणला काही एखादी वस्तू पाहिजे असेल तर माईला मागावं लागते.
आणि मग माईला मागून मागून माय बापाला म्हणते द्या ना काऊन हो पोरगा, 8 दिवस झालं मागायले. मग बाप माईकडे देतो आणि मग माय लेकराला देते. बापाचं आणि लेकाचं थेट रिलेशन आपल्याकडे नसतं, मध्यस्थी माय करते माय. आणि म्हणून कधी कधी बापदारात तर लेख घरात, लेख घरात तर बापदारात, कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. जेवायला आपल्याकडे कसं जेवतेत माहितीये का? पोरग बाहेरून येतंय, उकड बसतंय, गच 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 खातंय, मोबाईल हातात असते जाते. बहीण येते, रिमोट घेते, आता टीव्ही बघते, सोफ्या बसून गच गच बहीण खाती जाते. बाप येते संध्याकाळी 4 शिव्या देते, शिव्या देत देतच बाप खाते जाते झोपायला. सगळ्यांचं उरलं सुरलं माय खाती. सकाळी पण कोडीला करपलं खाती. तिला तर कोणी विचारत म्हणाय जेवलीस का, जेवणार आहेस का, काय, तिचं तर काहीच नसतंय. अहो, एका अमेरिकेमध्ये एका बाईनं लग्नाला 40 वर्ष झाली, लेकरं मोठमोठाली लग्नाला आलेली, अशा बाईनं सगळे जेवायला बसल्यावर डायनिंग टेबलवर प्रत्येकाच्या परातीमध्ये गवत वाढलं, गवत बाहेरून आणून कडबा गवत वाढलं जेवायला. नवरा ते मोबाईल बघत बघत डायनिंग टेबलवर जेवायला येऊन बसला. पोरं आले जेवायला बसले हात धुवून. बघतात तर काय ताटामध्ये काय वाढलेलं, गवत वाढले, गवत. सगळे ओरडून म्हणाले, लेकही म्हणाले, नवराही म्हणाला, आम्हाला काय जनावरच समजायलीस का काय तू जेवायला आम्हाला कडबा ते गवत वाढलंय. त्यावेळेला ती अमेरिकन बाई म्हणाली, अरे जनावरांना तरी 40 वर्ष जेवायला घातलं असतं तर माझ्यापाशी गोंडा घोळले असते. जनावरांना तरी 40 वर्ष जेवायला घातले असते तर मी मया केली असती, मया 40 वर्ष जेवायला घातल्याबद्दल. तुम्हाला तर 40 वर्ष झालं फुकट जेवायला घालायत. कधी म्हणले नाही माय भाजी चांगली झाली, कधी म्हणले नाही माय तू वर्षानुवर्ष तूच करते, एका दिवशीचा स्वयंपाक मी करते. कधी म्हणले नाही की तू आज आजारी येत, आम्ही सगळे पुरुष मिळून घरातला स्वयंपाक करू. असं आपल्याकडं होत नाही. आणि म्हणून आमची घरं सगळी नावाला 4 भिंती, एक छप्पर आहे, सगळं दुभंगलेलं आहे. सगळ्यांची तोंड 4 भिंतीकडे, कुणाचा कुणाला मेळ नाही. पुरुषांमध्ये एक प्रश्न विचारू आपण, इथं किती असे पुरुष आहेत की ज्यांना स्वयंपाक येतो? हात वर करा बरं. असे किती पुरुष आहेत? तुम्हाला येणारच आहे, तुमच्या मायेनं शिकवलेलं असेल. त्यांना विचारू द्या ना, नवऱ्यांना. नवऱ्यामध्ये किती जण नवरे असे आहेत ज्यांना स्वयंपाक येतो? बघा, एका ना कधी जुन्या पिढीचे आहेत ना, त्यांना त्यांच्या बापांनी असं शिकवलेलं आहे, पुरुषाने स्वयंपाक करणं म्हणजे अत्यंत वाईट, मर्दानगी जाते बाया. पुरुषाने स्वयंपाक करणे म्हणजे मर्दानगी गेली. बायल्या म्हणतात आपल्याकडे, बायल्या म्हणतात की नाही, अत्यंत वाईट गोष्ट आहे. पुरुषांना देखील स्वयंपाक आला पाहिजे, पुरुषांना पण धुणं धुता आलं पाहिजे. आणि म्हणून बायांनो, घरी जाऊन घरच्या पुरुषांना म्हणावं, वर्षातला एकदा तरी स्वयंपाक हातात घेतला पाहिजे, वर्षातला एकदा तरी स्वयंपाक केला पाहिजे. ही आमची